काय कॅरेक्टर प्ले करताय, कसं आहे तुमचं शॉर्ट मध्ये कॅरेक्टर? नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. सगळ्यात आधी तर अंजू हे जे कॅरेक्टर आहे हे मला विचारण्यात नाही आलं, हे मला असंही सांगण्यात नाही आलं की तुझा विचार करतोय आम्ही. हे हक्काने मला सांगण्यात आलेलं कॅरेक्टर आहे माझ्या आयुष्यातलं की अंजू हे तूच करतेस. खरं तर अभिषेक माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून आधी आला आणि मग हा चित्रपट घेऊन तो दिग्दर्शक म्हणून माझ्या आयुष्यात आला. आणि आय एम सो 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 ग्रेटफुल की माझा इतका जवळचा सखा दिग्दर्शक आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि ओव्हरऑल हिज अ पॅकेज. म्हणजे जसं तो म्हणाला की ही फिल्म आमची बेबी आहे, मला असं वाटतं की ह्या बेबीचा जन्म कुठेतरी माझ्या लग्नात सुरू झाला. कारण ही आमची नव्याने मैत्री झाली. प्रार्थना आणि अभिषेक माझ्या लग्नात एका फॅमिलीसारखं त्यांनी सगळ्या गोष्टीत सहभागी घेतला होता. आणि जितकं त्यांचं प्रेम माझ्यावर आहे त्याच्याहून दुप्पट प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे त्यांचं जास्त. म्हणून का होईना माझ्या हिरोचं नावही त्यांनी सेडच ठेवलंय. आय डोंट नो वेदर इट इज राईट, बट इट वॉज अमेझिंग. आणि काय बोलू, आमचा मित्रच दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ही असल्यामुळे ॲक्टर म्हणून आम्हा तिघांना डबल टेन्शन असायचं की आपण जरा जरी चुकलो तर दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दोघेही भडकतील आपल्याला. सो आमचा प्रयत्न असायचा की काहीही चूक न करता व्यवस्थित आम्ही शूट करावं. आणि आम्ही खूप मज्जा करत हे शूट केलं. थँक्यू सो मच अभि, एक मैत्रीण म्हणून थँक्यू म्हणते तुला. अंजू म्हणून मी जे कॅरेक्टर जगले ते ओव्हरऑल कॅरेक्टर मी माझ्या लाईफमध्ये कधीच जगले नव्हते. अख्ख्या माझ्या आयुष्याचं जे आउटगोईंगनेस आहे किंवा काय म्हणतात फुल ऑफ लाईफ जी मी साकारली आहे अंजू म्हणून, ती या कॅरेक्टरमध्येच मी साकारली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. ड्युरिंग द शूट आता मे बी 21, 25, 30 डेजचं शूट होतं. सगळ्यात सेटवरती सगळ्यात मस्ती कोण करत होतं? विच मीन्स डिरेक्टर सरांना राग. ज्यांना वाटतंय त्यांनी एक स्टेप मागे जावं. अभिजित खांडकेकर ऑफकोर्स. तुम्हाला फार असा साधा सोजवळ दिसतो तो, पण एक लहान बाळ दडलंय त्याच्यात. हो ना? सगळेच मस्ती करत. एक आम्ही सीन करत होतो सनसेट. ऑफकोर्स आम्ही फुकेटला होतो मॉन्सून मध्ये, सो यू डोंट गेट दॅट सनसेट. सो मी 3 वाजता जाऊन बसलोय. अमेझिंग सनसेट, ब्राईट डे लाईट, वेटिंग फॉर द ऍक्टर्स टू कम और फॉरगेट ऍक्टर्स, क्रू टू कम. 4 o'clock आय एम एन्जॉयिंग द सनसेट. अच्छा आता खाली आला. 4:30 a very important scene in the film, you will watch it. 5 वाजता सगळे आले, 5 वाजता ते आले आणि 5 वाजता क्लाउड्स पण आले. सो असे सगळे मस्ती करत करत शूट झालं. म्हणजे